सालाबादप्रमाणे याही वर्षी चुनाभट्टी विभागातील साईनाथ सेवा मंडळाच्या वतीने रामनवमी उत्सव निमित्ताने श्री साई भंडारा आयोजित करण्यात आला होता। सदर भंडारा चुलीवर बनवण्याचे काम मंगलमूर्ती केटर्सने विशेष सहकार्य केले। यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण बाळा भावे यांनी चुनाभट्टी विभागातील देणदार, चुनाभट्टी पोलीस व चुनाभट्टी वाहतूक पोलीस कर्मचारी वर्ग तसेच राजकीय नेतेगण यांनी भंडारासाठी मूल्याचे सहकार्य केले। संजय पाटील, प्रसाद पाटील, रवी घासे, जितू जाधव, सचिन म्हात्रे यांनी आभार व्यक्त केले। यावेळी युवा नेतृत्व नदीम कप्तान मलिक यांनी उपस्थिती दाखवून नागरिकांना भोजन वाटप केले। मंडळाचे अध्यक्ष बाळाभावे यांच्या हस्ते नदीम कप्तान मलिक यांचा सत्कार करण्यात आला। आज आमच्या मंडळाला 40 वर्ष पूर्ण होऊन 41व्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहोत। सातत्याने म्हणजे 1985 सालापासून आम्ही हा भंडारा, साई भंडारा आम्ही उत्सव साजरा करत आहोत। येथील सर्व रहिवाशांच्या, देणगीदारांच्या आणि सर्व आमच्या संलग्न असलेले आमचे कॅटरर्स म्हणा किंवा मंडप डेकोरेशन यांच्या सहकार्यामुळे आम्ही हे सर्व एवढं मोठं अन्नछत्र एक दिवसासाठी राबवत असतो रामनवमीच्या निमित्ताने। आणि ह्या सर्व आता ते जागतिक संकट जे उद्भवलेलं आहे, उदाहरणार्थ शेगडीवर आज सध्या गॅस टंचाई आहे, त्या टंचाईवर मात कशी करावी ह्याची खलबतं जवळजवळ आम्ही युद्ध आता 8 दिवसापूर्वीपासून आम्ही सतत करतो। परंतु मोलाचं सहकार्य आमचे मंगलमूर्ती कॅटर्सचे जे चव्हाण आहेत, सत्यवान चव्हाण, त्यांचे पुत्र सौरभ चव्हाण, त्यांचे कारागीर आज जवळजवळ चुली मोडून 20-25 वर्ष झाली असतील, परंतु परत एकदा चूल मांडून यांनी जे आज आम्हाला अन्न शिजवून दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही मंगलमूर्ती कॅटर्सचे खूप खूप आभारी आहोत। काय तसेच त्यांचे जे महाराज आहेत किंवा काय त्यांचे जेवण बनवणारे मुख्य कारागीर आहेत, त्यांनी तक्रार केली की आमचे डोळे सूर, त्यांना सवयच नाही आहे, कारण की आता आधुनिक पद्धतीमध्ये त्यांना ती गॅसवर वगैरे बनवायची सवय झालेली असल्याकारणाने त्यांना ती सवय नाही। तरी पण त्यांनी या सगळ्या गंभीरतेचं दखल घेऊन त्यांनी आम्हाला सर्व सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत। आणि आपण पण इथे आलात, आपले पण आभारी आहोत। अजून काही असेल तर विचारा आम्हाला। हे आम्ही 8 दिवसापासून नियोजन केलेलं आहे। हे 8 दिवसापूर्वी लाकडं जमा करणे, जवळजवळ मी इथे 800 किलो लाकडांचा ढिगारा मांडलेला आहे। त्यानंतर काही सर्वच अन्न जे आहे जे हवं असतं ते, उदाहरणार्थ काही गोड पदार्थ असतील तर ते चुलीवर बनत नाहीत, कारण काय ठराविक तापमानाला ते जळून जातात किंवा खा चव बदलते। तर त्याप्रमाणे काही सिलेंडरचे वगैरे हे होते का बघितलं आम्ही, सोय होते का, तर तसं त्यांनी 1-2 सिलेंडरची सोय केलेली आणि त्याप्रमाणे त्यांनी ते केलेलं आहे। आता बघू, अजूनही 7000 माणसांचं आता हे सर्व आमचं अन्नछत्र चालणार आहे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत। त्याच्यामध्ये अजून अन्न पुरलं नाही तर परत त्यांना ती चूल पेटवावी लागणार आहे आणि त्याप्रमाणे हे होणार आहे। आता सरकार म्हणते की प्रदूषण करू नका, परंतु आता जागतिक ह्या अशा कारणाने हे धुराचं प्रदूषण होतेच आहे। जर आम्हाला त्यांनी हे उपलब्ध करून दिले असते गॅस वगैरे तर आम्ही काय तेवढं प्रदूषण झालं नसतं। 6 दिवसापासूनची आमची सर्व तयारी चालू आहे। सर्वांच्या समन्वयाने आमचं म्हणजे आमचे जे कॅटरर्सवाले आहेत किंवा आमचे ही सर्व मंडळी आहे, तुम्ही रजा घ्या, काही करा, हे सगळं करून आम्ही असा 8 दिवस आम्ही समन्वयाने सर्व साध्य करून याचा भंडारा आम्ही आता साध्य करत आहोत। मी सौरभ चव्हाण, मंगलमूर्ती कॅटर्सचा मालक। दरवर्षीप्रमाणे इथे साईनाथ सेवा मंडळ चुनाभट्टी येथे रामनवमीचं भंडारा महाप्रसाद असतो, त्यावेळेस ह्याप्रमाणे पण ह्यावर्षी पण आपण भंडारा लाभवतो आहे। पण 10-12 दिवसापासून वॉरच्या प्रॉब्लेममुळे आम्हाला कॅटरिंगमध्ये LPGचं शॉर्टेज झाल्यामुळे हा जो आपला भंडारा आहे तो करता येत नव्हता। पण ड्यू टू आम्ही मीटिंग घेऊन म्हणजे मंडळाचे सर्व सदस्य आणि आम्ही म्हणजे मी स्वतः मालक आणि माझे वडील आम्ही हे डिस्कस करून थोडंसं 8-10 दिवसा अगोदर जी तयारी योजना चालू केली होती। सिलेंडरसाठी पण बरेच ठिकाणी विचार केला होता, पण नाही आम्हाला अवेलेबल नाही। असे LPG आम्हाला अलाउडच नाही, कमर्शियल गॅस कोण सप्लाय देत नाही, त्यामुळे आमचे पण जे आउटडोर कॅटरिंग आम्ही जे कामं करतो तिथे पण आम्ही हे चुलीवरती जेवण बनवतो आणि रेडी टू सर्व डायरेक्ट हॉलमध्ये किंवा बँक्वेट्समध्ये कुठे छोटे फंक्शन असतात तिथे आम्ही हे प्रोव्हाइड करतो। पण आता इथे एवढं मोठं जे लेवलवरती 5000 ते 6000 लोकांचा भंडारा आहे ते आपण छोट्या ह्याच्यावरती नाही करू शकतो। त्यासाठी आम्ही चुलीचं जे आयोजन केलं होतं त्यासाठी लाकडं जमा केली होती। 8-10 दिवस अगोदरपासून आमचं हे सगळं नियोजन चालू होतं, म्हणजे लाकडं जमा करण्यापासून ते अगदी चूल बनवण्यापासून सगळं नियोजन 2 दिवसापासून माझे सगळे जे वर्कर आहेत ते झोपलेले नाहीत साहेब,
म्हणजे कटिंग झाल्यापासून सगळी तयारी करण्यापासून त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला आहे आणि शेफला पण हे सवय नाही आम्हाला हे म्हणजे डेलीच्या ह्याच्यावरती बेसिसवरती, तर त्यामुळे हे करताना थोडा खूप अडचण आली होती. तर आम्हाला पण थोडं सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर यावर काहीतरी थोडा मात देऊन याचा काहीतरी एक सस्टेनेबल दुसरा काहीतरी एक उपाय काढावा, ज्यामुळे आम्हाला पण थोडंसं सहकार्य भेटेल. आणि हा पीक सीझन आहे, एप्रिल मे आमच्याकडे आता 1 ते 10 पण आम्हाला कॅन्सल करण्याऐवजी दुसरं काय ऑप्शन नाही काम. पण आता मला तर असं वाटतं की सरकारला विनंती करावी की हे थोडं लवकरात लवकर मिटवावं. त्याकडून जे आमचे पुढचे ऑर्डर्स आहे किंवा लग्न सर आहे, काही कार्यक्रम आहे म्हणजे वेडिंगचे असे किंवा एंगेजमेंट काय ते पुढे चालत राहावं आणि आमच्याला त्याच्यावरती थोडंसं आम्हाला सहकार्य करावं. थँक्यू. सहकार्य तर बरंच झालं आहे, कारण ते आमच्यासोबत काही दिवसापासून बरेच दिवसपासून सोबत आहेत. अगदी लाकडं जमा करण्यापासून, चूल रेडी करण्यापासून, अन्नधान्य देण्यापासून सगळं सकाळपासून ते काल रात्रीपासून ती तयारी चालू आहे. तर त्याच्यामुळे थोडा फ्लेक्सिबिलिटी आली आम्हाला. परंतु तरी हे असं अजून जास्त दिवस चालू राहिलं तर आम्हाला खूपच प्रॉब्लेम होणार आहे. आणि वर्कर सगळे आमचे डेलीवाले आहेत सर. आता हे जर आता असं चालू राहिलं, आमची कामं बंद राहिली तर मग प्रॉब्लेम होणार सर. हे कारण हे डेली वेजेसवाले लोक आहे. आम्ही तर ठीक आहे सर 5-10 दिवस किंवा 15-20 दिवस ॲडजस्ट करू, पण जे डेली वेजेस आहेत, जे डेली कमवणार आहेत त्यांचं काय, त्यांच्यासाठी पण काहीतरी उपलब्ध करून द्या. बरेच असे प्रॉब्लेम झाले. आमचे जे बरोबरचे माझे बिलॉंगिंग्स आहे, जे कलिग्स होते कॅटरिंग, दुसरे कॅटरिंग डिपार्टमेंट, त्यांनी पण बंद केलं, कारण त्यांच्याकडे असे ओपन स्पेस अवेलेबल नाहीत. आता हे म्हणजे देवाच्या कृपेने आम्हाला हे अवेलेबल आहे, म्हणून हे मंडळाचा भाग, मंडळाला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद देतो. हे आमच्याकडे अवेलेबल करून देणं म्हणजे माझ्यासाठी आउटडोर कॅटरिंगसाठी प्लस आमचं जे भंडारा इथे जो आम्ही दरवर्षीप्रमाणे रामनवमीला करतो त्यासाठी अवेलेबल करणं खूप खूप धन्यवाद आमच्या मंडळाला. थँक्यू सर. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.